पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व समाज सुधारकांना तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे स्वातंत्र्य सैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना व महापुरुषांना मी अभिवादन करतो। आज देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सन्माननीय माझे विधिमंडळाचे सहकारी दुष्यंतजी चतुर्वेदी, यवतमाळच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विकासजी मीना, या ठिकाणी सर्व उपस्थित अधिकारी वर्ग आणि प्रशासनातील सर्व कर्मचारी, युवक, पत्रकार बांधव आणि यवतमाळ जिल्ह्यातील माता, बंधू आणि भगिनी, स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा आणि विकसित भारत घडवण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन समर्पित केले। त्यांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य लाभले। आता आपल्या समोर स्वतंत्र भारताचा विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचं आव्हान या ठिकाणी आहे। यवतमाळ जिल्हा हा कष्टकरी शेतकरी, मेहनती कामगार, उद्योजक आणि युवक तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा जिल्हा आहे। आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिलेला आहे। बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 64% पाऊस झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात 8,65,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। पेरणीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे आणि रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या बाबतीत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी कठोर कारवाई केलेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाप्रमाणे 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 374 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकर लाभ दिला जाणार आहे। तसेच 2019 पूर्वीच्या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केलेली आहे आणि लवकरच या संदर्भात सुद्धा शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे। जिल्ह्यातील 82,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1,021 कोटी रुपयाचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की दिनांक 30 आणि 31 जुलै रोजी बहुतांश भागामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेत पिकाचे तसेच जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि सर्व आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी कळवायचं आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे। जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। याशिवाय घर व दुकानात आणि पुरामध्ये या ठिकाणी अनेक नुकसान झालेले आहेत, त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण मिशन उभारी या उपक्रमातून संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे। तसेच प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये शेतकरी कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षामार्फत
नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार केले जात आहे. बदलत्या काळामध्ये शेतीबरोबरच कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचनासहित या ठिकाणी अनेक योजना या संदर्भात प्रोत्साहन दिले जात आहे. बंधू आणि भगिनींनो, जिल्ह्यातील एकूण 73 प्रकल्पात 70% पाणी साठा उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अल निनोचे सावट राहणार आहे. पुढील कालावधीत जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केलेले आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या प्रसंगी मी करतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत यावर्षी आतापर्यंत 51 प्रस्तावांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात रोजगाराची संधी यामुळे निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2,89,000 शेतकऱ्यांना 57 कोटी 94 लाख रुपयाचा 23वा हप्ता देण्यात आला आहे. तसेच पीक विमा लाभ मिळण्यासाठी केंद्र स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकार या निमित्तानं सकारात्मक सुद्धा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिलांसाठी पिंक शौचालय, लहान व्यावसायिकांसाठी रोजगार गाळे उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात मॉड्युलर किचन, सिटी स्कॅन मशीन, डायलिसिस युनिट, जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केलेली आहे. मिशन एक्सलन्स मुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून नवोदय विद्यालयात प्रवेशात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सुसज्ज करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून रुग्णांना अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याचबरोबर एकत्रित आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत 2,399 आजारावर 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 64 रुग्णालय संलग्न करण्यात आले आहे. तसेच 24 लाख लाभार्थ्यांपैकी 12,53,000हून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान गोल्डन कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वाचनालय बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. सोबतच जिल्ह्यातील शाळा डिजिटल केल्या जात आहेत. लवकरच केंद्रीय विद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधायुक्त इमारत उपलब्ध होणार आहे. ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान अर्थात VBG रामजी अधिनियम मंजूर केला असून याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजनेअंतर्गत 7ही विधानसभा क्षेत्रामध्ये 14,000पेक्षा जास्त किलोमीटर लांबीचे एकूण 8,767 शेत पांधन रस्त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी एकूण 36.50 कोटी रुपये निधीची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत 110 मंडळात नुकतेच यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानात लाभार्थ्यांना 3 लाखापेक्षा जास्त दाखले, प्रमाणपत्र व 66,000 डिजिटल सातबारे वितरित करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, तसेच महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने यवतमाळ महोत्सव या अभिनय उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही सुपर 50 या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 50 निवडक विद्यार्थ्यांना JEE आणि नीट परीक्षेसाठी 2 वर्षाचे संपूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहोत. तसेच आजच्या पिढीला करिअर घडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध त्या दृष्टीने आपण युवा संवाद उपक्रमाद्वारे त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व करिअर मार्गदर्शन केलेले आहे. जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमी शेड व इतर कामाकरिता 28 कोटी 93 लाखांच्या 385 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. स्मशानभूमीसाठी जागा असून शेड नसलेल्या 199 गावांमध्ये शेड उभारणे लवकरच या ठिकाणी प्रस्तावित आहे. असून
त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना आतापर्यंत 1500 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध झालेले आहे. 22,000पेक्षा जास्त महिला विविध व्यवसाय जिल्ह्यामध्ये करीत आहेत. ही बाब महिला सक्षमीकरणासाठी नवी दिशा देणारी ठरत आहे. त्याचसोबत महिलांना रोजगार सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील बचत गटासाठी वेगवेगळे प्रयोग, खाऊ गल्ली असेल, छोटे गाळे असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेऊन ते उभारण्यात सुद्धा येत आहे. जिल्ह्यातील क्रीडा विकासात आणि वैभवात भर पडेल असे क्रीडा संकुल आणि ॲस्ट्रोक्रॅफ्ट हॉकी मैदान, रायफल शूटिंग रेंज उभारण्यात येत आहे. काम या ठिकाणी मंजूर झालेले आहे. जिल्हा क्रीडा संकुला येथील या ठिकाणी हँडबॉल मैदान अद्ययावत करून खेळाडूंसाठी उपलब्ध झालेले आहेत. दारव्हा येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारण्यात या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्या ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. चला खेळूया या उपक्रमाअंतर्गत खेळाडूंना वेगवेगळ्या शिबिराद्वारे प्रशिक्षण, आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात खादी व ग्रामोद्योगामार्फत मुख्यमंत्री प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 200 उद्योगांना या ठिकाणी बँकेने मंजुरी दिली असून याद्वारे 370 जणांना रोजगार मिळालेला आहे. जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20,98,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यवतमाळ शहरातलं पोलीस स्टेशन असेल, यवतमाळ शहरातलं दुसरं पोलीस स्टेशन असेल, वडगाव जंगल पोलीस स्टेशन असेल, हे प्रशासकीय इमारत बांधकाम तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचा विस्तार, ऑफिसर क्लब व तेथील विद्युतीकरणाची कामे या ठिकाणी या माध्यमातून होत आहे. दारव्हा शहरात सुद्धा पोलीस स्टेशनच्या इमारतीने वैभवात भर पडलेली आहे. अशा पद्धतीनं आज अनेक कामं जिल्ह्यामध्ये होत आहेत. सामाजिक न्याय विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसह वसतिगृह प्रवेश, स्वधार योजना, आर्थिक सहाय्य दिले जात आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मृत्यूवृत्तींच्या 24 वारसांना कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घेतले आहे. माझ्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी धरती आबा, प्रधानमंत्री जनधन योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे. विशेषतः कोळाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी वाघाची नोंद झाली असून ते पर्यटनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे वनपर्यटनाला पर्यटकांची पसंती वाढताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण केली जात आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 13,000पेक्षा जास्त कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 10,000पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुद्धा प्रगती पथावर आहे. यासाठी आतापर्यंत 127 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील 199 गावात 930 किमी खोलीकरण, नाला खोलीकरणाचे प्रस्ताव या ठिकाणी प्रस्तावित आहेत. 707 किमी खोलीकरण पूर्ण करण्यात आलेले आहेत. 269 कोल्हापुरी बंधारे व काजवे प्रस्तावित असून 131 कामे पूर्ण झालेली आहेत व 138 कामे प्रगती पथावर आहेत. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत 165 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तर 223 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, जलसंधारणाचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तर 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येणार आहे. याबरोबर सोबतच 21 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं सुधाकरजी नाईक साहेब यांच्या जन्मदिनी हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार असून त्या निमित्तानं जलसंवर्धनासाठी जिल्ह्यात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसंगी मी करतो आहे. तसेच या उपक्रमामध्ये 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी सोशल मीडियावर
रील्स फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये सुद्धा विजेत्यांना रोख बक्षिसे दिल्या जाणार आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला, युवक आणि नागरिक या सर्वांच्या सहभागातून विकसित यवतमाळ घडविता यावे यासाठी आजचा स्वातंत्र्य दिनी आपण यवतमाळ जिल्ह्याला कृषी, उद्योग, शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान, रोजगार, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात राज्यातला एक आदर्श जिल्हा बनवण्याचा संकल्प करूया असे आवाहन या प्रसंगी मी करतो आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी शासन पूर्ण ताकदीने आणि प्रत्येक पावलावर आपल्या पाठीशी आहे. नागरिकांनी आता जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन या प्रसंगी मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.